होममेकर असणं म्हणजे सगळ्यांसाठी जगणं. पण या सगळ्यांसाठी जगताना थोडं स्वतःसाठीही जगा. हे नेहमी लक्षात ठेवा मैत्रिणींनो. कधी-कधी असं वाटतं, की जेवढं डोकं, मेहनत घरातील पसारा आवरण्यात आपण लावतो, तितकं डोकं जर कधी शिक्षणात वगैरे लावलं असतं, तर आपणही एखाद्या मोठ्या पदावर आरामात पगार घेत असतो. पण म्हणतात ना, घर सांभाळणंसुद्धा एक मॅनेजमेंट आहे. भलेही आपल्याला पगार मिळत नसेल, पण घर नावाचं साम्राज्य आपण पेलतोय, हे काही कमी नाही बरं का. तर गृहिणींनो आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, कधीही स्वतःला कमी समजू नका, की आपण फक्त गृहिणी आहोत. आपण घर सांभाळतोय आणि सर्वांची काळजी घेतोय. हेही एक खूप मोठं म्हणजे सगळ्यात मोठं काम आहे आणि आपल्याला त्याचा पगार मिळत नाही हे ठीक आहे. पण सगळ्यांचे आशीर्वाद हे नक्कीच मिळत असतात. तर नक्कीच हा माझ्या मनातील विचार तुम्हाला आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला तर मी बोलता-बोलता तुमच्याबरोबर माझं आजचं सकाळचं रुटीन मी शेअर केलेलं आहे आणि घरातील सगळं काम आवरल्यानंतर बघू शकता घर असं छान वाटतं आणि स्वयंपाक झाल्यानंतर हा किचन ओटा असा असतो, पण आवरल्यानंतर तर खूप सुंदर दिसतो. ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यामुळेच मी आधी सर्व स्वयंपाक वगैरे करून घेत असते आणि म्हणजे सगळं काम आवरल्यानंतर मग किचन ओटा आवरते आणि मग तो संध्याकाळपर्यंत एकदम छान राहतो. तर भाजी वगैरे करून घेतली. पाहू शकता तुम्ही छान अशी उसळ केली होती. हुलग्याची भाजी म्हणतात, तर ती मी केली होती आणि भाजी केल्यानंतर सर्व किचन ओटा वगैरे आवरून स्वच्छ करून घेतला. तुम्ही तो पुढे पाहतालच तर पाहू शकता. असा छान असा किचन ओटा आवरून घेतला आणि किचन ओटा आवरायचं म्हटलं तर हाही खूप मोठा टास्क असतो बरं का. हे सर्व गृहिणींना माहिती आहे. सर्व वस्तू आधी जागच्या जागेवर ठेवून द्याव्या लागतात. आपला जो स्वयंपाक झाला त्यासाठी आपण ज्या घेतलेल्या वस्तू असतात त्या जागच्या जागेवर ठेवून द्यायच्या आणि मग स्वच्छ असा ओल्या कपड्याने, नॅपकिनने आपण हा किचन वाटा स्वच्छ करतो आणि किचन वाटा स्वच्छ झाल्यानंतर जे सुख असतं ना, ते फक्त आपल्या मैत्रिणींना नक्कीच माहिती असेल. आणि माझंही सर्व काम आवरलं होतं. किचन ओटा वगैरे सर्व स्वच्छ झालं आणि मग किचन ओटा स्वच्छ झाल्यानंतर मी मशीनला कपडे वगैरे लावून घेतले. तर पाहू शकता तुम्ही आणि सर्व कपडे वगैरे मशीनला लावल्यानंतर जे की थोडेसे सुकूनही निघतात, त्याला साधारण 1 तास लागतो. त्यानंतर सर्व बेडरूम वगैरे आवरून घेतले मुलींचा, आमचा आणि छान असं घर आवरल्यानंतर तोपर्यंत भाजी पण झालेली होती. तर छान अशी मस्त आपली तर्हेची भाजी तयार आहे आणि मस्त जेवण केलं आणि हे पाहू शकता मी लोणचंही बनवलेलं आहे. तर तुम्ही लोणचं बनवलं की नाही या उन्हाळ्यात तर नक्की कमेंट करून सांगा. मी हे लोणचं एक गावरान पद्धतीने बनवलेलं आहे. मला असंच आवडतं त्यामुळे. तर छान असं मसालेदार लोणचं आपलं तयार झालेलं आहे. मी एक 8 ते 10 दिवसापूर्वी लोणचं बनवलं होतं. पण व्हिडिओ पोस्ट केला नव्हता. त्यानंतर आजच मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. तर पाहू शकता छान असं आपलं मसालेदार आंबट गोड लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही पण लोणचं कसं बनवता नक्की कमेंटमध्ये शेअर करा. त्यानंतर लोणच्याला जसं की तुम्हाला माहीत आहे रोज चमच्याने थोडंसं सुरुवातीला मिक्स करावं लागतं. ते मी केलं आणि पुन्हा जसं आहे तसं बांधून ठेवलं आणि जेवण झाल्यानंतर एक आंबा तर बनतोच. कारण उन्हाळा आहे आणि आंबे मला पण खूप आवडतात. तुम्हाला आवडतात की नाही नक्की सांगा. तर बाय बाय.